नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिअल्टी एक्सपर्ट मराठीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसांपासून मला खूप सारे कमेंट्स आणि मेसेज येत होते की नवीन रेट्स म्हणजे जे सध्याचे जून 2026 मध्ये जे रेट चालू आहे किंवा जे मार्केटमध्ये रेट्स वाढले आहेत त्या वाढलेल्या रेट्स प्रमाणे जर आपल्याला 1000 ते 1100 किंवा 1500 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं असेल तर किती खर्च येणार. तर मित्रांनो, तुमच्या याच इच्छेसाठी तर आजचा हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये जून 2026च्या वाढलेल्या नवीन रेट्स प्रमाणे 1100 स्क्वेअर फीटच्या या 2BHK घरासाठी आपल्याला किती खर्च येईल, किती मटेरियल लागेल हे आपण जाणून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप पूर्ण खर्च, त्या ठिकाणी मटेरियलचा खर्च किती येईल, मटेरियलची क्वांटिटी किती लागेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय रोमांचक असा होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन मिळणार आहे. तर मित्रांनो, हा प्लॅन बघा. या प्लॅन मध्ये तुम्ही बघू शकता एक 2BHK घर म्हणजे यामध्ये एक हॉल, दोन बेडरूम, त्यामध्ये एक मास्टर बेडरूम, एक कॉमन बेडरूम, त्यानंतर किचन, टॉयलेट, वॉशरूम, आपला हा स्टेअरकेस आणि फर्स्ट फ्लोअरला स्टेअरकेसचा असणारा टॉवर, या सर्व गोष्टी या आपल्या 1100 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये असणार आहेत. तर या 1100 स्क्वेअर फीटच्या या घराला जून 2026च्या रेट्स प्रमाणे किती खर्च येईल, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा एकच असतो की जे जे रेट्स आहेत, ज्या ज्या गोष्टी मार्केटमध्ये होत आहेत, जर एखाद्याला घर बांधायचं आहे किंवा काही असे लोक आहेत की ज्यांच्याकडे माहिती पोहोचत नाही, त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, माझे व्हिडिओ कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी नसतात, माझे व्हिडिओ सिव्हिल इंजिनियर लोकांसाठी नसतात, माझे व्हिडिओ आपल्या जनतेसाठी असतात की ज्यांना त्यांच्या हक्काचं स्वतःचं घर बांधायचं असतं. तर हा व्हिडिओ खूप मी या ठिकाणी अभ्यास करून पूर्ण डिटेल कॅल्क्युलेशननी बनवला आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच जे पुढचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 1100 स्क्वेअर फीटचं हे सुसज्ज असं घर, चांगल्या रूम साईजेस तुम्ही बघू शकता. हॉलची रूम साईज तुम्ही बघू शकता, किचनची रूम साईज या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी मास्टर बेडरूमची साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कॉमन बेडरूमची साईज बघू शकता, स्टेअरकेसची साईज या ठिकाणी बघू शकता, आणि त्याचप्रमाणे जो आपला पोर्च आहे तर त्या पोर्च म्हणजे ओपन जो एरिया आहे त्याची देखील साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि या आपल्या घरामध्ये छोटंसं देवघर देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे 1100 स्क्वेअर फीटचं अतिशय सुसज्ज आणि चांगल्या रूम साईज असणारं घर, याचं कॅल्क्युलेशन आपण आता सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला घर बांधायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिलं काम आपण करतो म्हणजे आपल्या घरासाठी चांगला इंजिनियर बघतो, त्याच्याकडनं चांगलं घराचं प्लॅनिंग करून घेतो, त्याच्याकडनं चांगला 3D फायनल करून घेतो आणि त्याला सांगतो की बाबा, आमच्या घराच्या कामामध्ये तू सुपरविजन कर, आमच्या घराचं काम कसं चालू हे तू बघ आणि याचा या ठिकाणी आम्हाला आढावा देत जा. तर आपल्या इंजिनियरसाठी, आपल्या प्लॅनिंगसाठी, आपल्या एस्टिमेटसाठी किंवा आपल्या कन्सल्टन्सीसाठी आपल्याला इंजिनियरसाठी 1100 स्क्वेअर फीटला साधारणतः 15 ते 20 हजार रुपये हा खर्च येत असतो. नवीन रेट्स प्रमाणे या ठिकाणी आपण 20,000 रुपये या ठिकाणी इंजिनियरसाठी पकडणार आहोत. मित्रांनो, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सकॅव्हेशन करतो, ज्यावेळेस आपला इंजिनियर आपल्याला सेंटर लाईन प्लॅन देतो, त्यानंतर जेव्हा आपण आपल्या कॉलमसाठी, फुटिंगसाठी ज्यावेळेस खड्डे खोदतो, त्या खड्ड्यांसाठी देखील JCB साठी किंवा काही भागात आपल्याला हाताने खड्डे खोदावे लागतात, तर त्या खड्डे खोदणाऱ्यांसाठी काही पैसे आपल्याला त्यांना द्यावे लागतात. तर साधारणतः खड्डे खोदाई आणि एकदा कॉलम प्लिंथ लेवल पर्यंत आल्यानंतर आपल्याला त्या प्लिंथ मध्ये काही मुरुम या ठिकाणी भरावा लागतो. तर आपल्याला खड्डे खोदाई आणि या ठिकाणी प्लिंथ मध्ये लागणारा मुरुम यासाठी जी मजुरी लागते किंवा जो मुरुम लागतो यासाठी आपल्याला साधारणतः 22,000 रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या घराचं काम करायचं आहे, आपल्याला मजूर लागणार आहे, आपल्या घराला काहीतरी मजुरी लागणार आहे. सेंटरिंगसाठी, बांधकामासाठी आणि पूर्ण स्ट्रक्चरसाठी आपल्याला जी मजुरी लागणार आहे ती मजुरी नवीन रेट्स प्रमाणे 260 ते 270 रुपये आहे. आपण 270 रुपये या ठिकाणी ती मजुरी पकडणार आहोत. या मजुरीमध्ये तुमचं स्ट्रक्चरल वर्क म्हणजे तुमचं सेंटरिंग काम, तुमची भराई, तुमचं बांधकाम, तुमचं प्लास्टर होणार आहे. यामध्ये टाईलची मजुरी, प्लंबिंगची मजुरी, इलेक्ट्रिकची मजुरी किंवा इतर कामांची मजुरी आपण पकडलेली नाही. तर जी आपली स्ट्रक्चरसाठी मजुरी लागणार आहे 1100 स्क्वेअर फीट साठी 270 रुपयाच्या हिशोबाने ती आपली होणार आहे 2,97,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सिमेंट खूप महत्वाचा घटक असतो, त्याशिवाय आपलं बांधकाम होऊ शकत नाही. तर सिमेंट आपल्याला 2026च्या जूनच्या रेट्स प्रमाणे 320 रुपये या ठिकाणी एक बॅग आपण पकडणार आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 300 रुपये, काही ठिकाणी 310, काही ठिकाणी 320 रुपये. तर 320 रुपयांनी आपण या ठिकाणी सिमेंटचा रेट पकडणार आहोत. तर या सिमेंटच्या रेट या ठिकाणी आपल्याला जे सिमेंट या ठिकाणी लागणार आहे
440 बॅग ही आपल्या पूर्ण आरसीसी या घरासाठी आपल्याला लागणार आहे. 440 गुणिले 320 तर आपल्याला 1,40,000 रुपयाची या ठिकाणी सिमेंट लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो स्टील आपल्या या 1100 स्क्वेअर फीट साठी आपल्याला 4,000 ते 4200 किलो या ठिकाणी स्टील लागणार आहे. त्यामध्ये आपण कॉलम, फुटिंग, बीम, स्लॅब या सर्व गोष्टी पकडल्या आहेत. तर 4200 किलो स्टील आणि स्टीलचा जो आत्ताचा रेट आहे मार्केटचा 55 रुपये आपण पकडलेला आहे. 55 रुपयाच्या हिशोबाने 4200 किलोचे होतात 2,31,000 रुपयाचं आपल्याला स्टील या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो विटा, आपण आपलं हे फुल आरसीसी घर आपण स्टँडर्ड रेड ब्रिक्स मध्ये बांधणार आहोत. तर विटांसाठी आपल्याला या ठिकाणी 10 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला पैसे लागणार आहे. तर आपल्याला साधारणतः 20,000 विटा या आपल्या 1100 स्क्वेअर फीटच्या फुल आरसीसी घरासाठी लागणार आहे. तर 20,000 गुणिले 10 तर 2 लाख रुपयाच्या आपल्याला या ठिकाणी विटा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो वाळू, सँड म्हणजे वाळू आपल्याला सर्वात महत्वाचा घटक असतो. ती आपण नॅचरल नदीची वाळू घेतोय की आपण या ठिकाणी एम सँड घेतोय तो देखील तितकाच महत्वाचा घटक आहे. या ठिकाणी आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी रेट या ठिकाणी पकडला आहे. 6,000 रुपये ब्रासचा हा रेट आपण पकडलाय. काही भागात ती वाळू खूप तुम्हाला स्वस्त मिळेल, 5,000 रुपये 4,500 रुपये ब्रासने देखील मिळेल. पण आपण या ठिकाणी एक्स्ट्रीम हाय जी जास्त महाग ज्या ठिकाणी पडू शकते तर ते 6,000 रुपये या ठिकाणी पकडले आहेत. तर आपल्याला 20 ब्रास वाळू लागणार आहे. तर 20 ब्रास गुणिले 6,000 तर आपल्याला 1,20,000 रुपयाची वाळू या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो खडी, 20 mm ची खडी म्हणजे ऍग्रिगेट आपल्याला या ठिकाणी कॉन्क्रिटीसाठी लागत असतात. तर ते साधारणतः आपल्याला 15 ब्रास या ठिकाणी खडी लागणार आहे, कारण आपलं फुल आरसीसी या ठिकाणी घर आहे. तर 15 ब्रास आणि 3,000 रुपयाचा रेट आपण खडीचा पकडलाय. काही भागात तो 2,500 देखील आहे, काही भागात तो 3,500 देखील असू शकतो. 3,000 रुपयाच्या प्रमाणे खडीचा जर आपल्याला हिशोब आपण केला 15 गुणिले 3,000 तर 45,000 रुपयाची खडी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो तर हा झाला आपला स्ट्रक्चरचा खर्च. तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्ट्रक्चरला एवढा खर्च आपल्याला लागणार आहे. मित्रांनो स्ट्रक्चर नंतर आपल्याला घराची करायची असते फिनिशिंग. आपलं स्ट्रक्चर या ठिकाणी रेडी झालेलं आहे. त्यानंतर फिनिशिंग मध्ये आपली टाईल्स, डोअर्स, विंडोज म्हणजे दरवाजा, खिडक्या, त्यानंतर आपलं ग्रॅनाइटचं काम, त्यानंतर आपला कलर, प्लंबिंग, इलेक्ट्रिक फिटिंग या गोष्टींचा आपण आता या ठिकाणी हिशोब करणार आहोत. तर सर्वात प्रथम टाईल्स, 1100 स्क्वेअर फीटच्या घरासाठी आपल्याला पूर्ण टाईल या ठिकाणी लागणार आहे. 10 ते 11 ब्रास आपल्याला टाईल लागणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी किचनसाठी ग्रॅनाइट लागणार आहे. किचनच्या डॅडोसाठी आपल्याला वॉल टाईल लागणार आहे. बाथरूमसाठी देखील वॉल टाईल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर किचनसाठी जे ग्रॅनाइट लागणार आहे, इंटरनल ज्या डोअरच्या आपल्या फ्रेम्स आहेत त्या देखील आपण ग्रॅनाइटच्या चौकटी बनवणार आहोत. त्या देखील साठी आपल्याला ग्रॅनाइट लागणार आहे. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं, चांगल्या क्वालिटीची टाईल्स आणि एक चांगल्या क्वालिटीचं मिड रेंजचं ग्रॅनाइट साठी आपल्याला 1,65,000 रुपये या ठिकाणी खर्च येणार आहे किंवा येऊ शकतो. त्यामध्ये आपण त्याची मजुरी देखील पकडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो प्लंबिंग, आपल्या या घरामध्ये एक कॉमन वॉशरूम आणि एक मास्टर बेडरूमचं वॉशरूम असे 2 टॉयलेट आणि बाथरूम आहेत. तर त्यासाठी आपल्याला जे प्लंबिंगचं मटेरियल या ठिकाणी लागणार आहे त्यामध्ये शॉवर असेल, तुमचे आपले वॉलचे कॉक असतील, नळ असतील किंवा त्याचे जे पाईप्स असतील, UPVC पाईप असतील, CPVC पाईप असतील किंवा जी आपली सिंटेक्सची टाकी असेल ज्या ठिकाणी आपण पाण्यासाठी यूज करणार आहोत त्या सर्व गोष्टी आपण पकडल्या आहेत. त्यासाठी आपल्याला प्लंबिंगसाठी 65,000 रुपये एवढा खर्च येऊ शकतो. तो 61-62,000 पर्यंत येतोय, पण मी राऊंड फिगर करून 65,000 रुपये पकडलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिक फिटिंग, तर इलेक्ट्रिक फिटिंग चांगल्या क्वालिटीची इलेक्ट्रिक फिटिंग म्हणजे पॉलिकॅप टाईपच्या आपण पॉलिकॅपची वायर या ठिकाणी पकडलेली आहे, अँकरचे स्विचेस या ठिकाणी पकडलेले आहेत आणि चांगल्या क्वालिटीचा पाईप हा कन्सिल फिटिंगसाठी पकडलेला आहे. तर आपल्याला या टोटल इलेक्ट्रिक फिटिंगसाठी साधारणतः 70,000 रुपयापर्यंत या 1100 स्क्वेअर फीटसाठी खर्च येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो एक्स्ट्रा, ज्यावेळेस आपण आपल्या घराचं काम करतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा लागत असतात. कधी कधी आपल्याला पाणी पण विकत घ्यावं लागतं. ज्यावेळेस सेंटरिंगचे माणसं आपल्याकडे कामाला येतात त्यांना आपल्याला जी बाइंडिंग वायर असते ती द्यावी लागते. कधी कधी खिळे पण द्यावे लागतात किंवा चहा पाण्याचा खर्च, काही जो एक्स्ट्रा बाकीचा किरकोळ खर्च असतो, चुना असेल, या छोट्या छोट्या गोष्टी आपण देत असतो त्यासाठी देखील काही खर्च येत असतो. त्याआधी मित्रांनो डोअर्स, विंडोज आणि कलर या 3 गोष्टी बाकी आहेत. तर या 3 गोष्टींसाठी आपल्याला एकत्रित या ठिकाणी 1,10,000 रुपये खर्च येईल. त्यामध्ये आपल्या दरवाजे होतील, दरवाजाच्या चौकटी होतील, खिडक्या होतील, खिडक्यांचे ग्रिल्स, खिडक्यांचे स्लायडिंग. त्यानंतर मित्रांनो एक्स्ट्रा मी जसं मला आधी सांगितलं होतं एक्स्ट्रा 30,000 ते 32,000 रुपये आपण एक्स्ट्रा गोष्टींसाठी पकडणार आहोत. या सर्वांची जर कॅल्क्युलेशन केली तर ती कॅल्क्युलेशन आपलं येणार आहे 15,20,000 रुपये. म्हणजे 1100 स्क्वेअर फीटच्या घरासाठी जी कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे 15,20,000 रुपये या ठिकाणी होत आहेत. या 15,20,000 मध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या सुटलेल्या आहेत
असा कोणता खर्च आहे जो मी यामध्ये पकडलेला नाही, तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे 1-2 खर्च नक्कीच आहेत. मी एक खर्च तुम्हाला सांगतो, वॉटरप्रूफिंग. ज्यावेळेस आपण स्लॅब होतो किंवा ज्यावेळेस आपण आपलं घर बांधलं होतं त्यावेळेस आपण आपल्या छतावरती किंवा स्लॅबवरती वॉटरप्रूफिंग करतो. तर वॉटरप्रूफिंगसाठी 1100 स्क्वेअर फीटला किती खर्च येईल हे मित्रांनो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तो खर्च आपण यामध्ये ऍड करून मी तुम्हाला रिवाईज या ठिकाणी प्राइसिंग देणार आहे. तर 15,20,000 रुपयामध्ये आपलं 1100 स्क्वेअर फीटचं हे घर देखील फायनल होत आहे. त्यामध्ये वॉटरप्रूफिंगचा खर्च बाकी आहे, तो मला तुम्ही सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला अशा लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना येणाऱ्या काळामध्ये घर बांधायचं आहे, की ज्यांच्या पर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि नेहमीप्रमाणे रिअल्टी एक्सपर्ट मराठीला जे तुम्ही प्रेम देतात, अशा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा रिअल्टी एक्सपर्ट मराठी. धन्यवाद.